नाही म्हणजे आम्ही अमर साहेबांचा फार वेळ घेणार नाही. काय ना आम्ही त्यांच्या शौर्याची गाथा ऐकली, तेव्हा त्यांना बघायची, त्यांचं अभिनंदन करायची इच्छा, एवढंच. भेटून येऊ. म्हणजे जा तुम्ही, पण तिघही एकदम जाऊ नका, एकेकाने जा. मी आधी भेटून येतो, तुम्ही थांबा इथेच, मी आलो. कोणी सोडलं तुम्हाला इथे? बंदूक काय करताय? बंदूक खाली करा. काय म्हणायचं या मुलाला? त्या नीरला बघितल्यापासून मला माझ्या राजची आणखी प्रकर्षाने आठवण होती. काशी आई बघ ना ग, हे कसं असतं. माझं बाळ माझ्या जवळ नाहीये म्हणून मी किती व्याकुळ झाले. आणि ती भैरवी तिच्या जवळ तिचं बाळ असूनही तिला नको असल्यासारखं वागते ती. खरंय तुझं, भैरवी सारखी माणसं असतातच अशी. देव त्यांना देतो पण त्याची त्यांना ना किंमत नसते. ही अशी माणसं ना आपल्या कर्माची फळं भोगतातच. आई, नील कोणाचा मुलगा असेल ग? पुन्हा तेच सांगितलं ना, तो अभयचाच मुलगा असणार. हे बघ, तू ना फार विचार करू नकोस बघू. रात्र खूप झाली, तर झोपायला चल. चल चल. मोहित्यांच्या वारसाला सांभाळा, माझ्या संजयला सांभाळा भाऊ. काय तो काळा कभिन्न विद्रूप चेहरा, चक्कीवाल्याने टाकीचे घाव घातलेत ना असे उराणे त्या अमर वैद्याच्या चेहऱ्यावर. अरे मारा तर किळसच वाटलं सरळ बंदुकीची गोळीच. बंदूक कशाला हवी? तो मरेल त्याच्या कर्मानं. मी झोपायला जातोय. तो जर विचारायला आला तर मी घरात नाहीये म्हणून सांगा. तुम्ही आलात का इथे राहायला? हो, मी अनुराधा वैद्य. आपण? मी मीनाक्षीबाई. मीनाक्षीबाई? हो म्हणजे मीनाक्षी. मी आणि माझी मुलगी तुमच्या समोरच्या घरामध्ये राहतो. अच्छा, म्हणजे काल गाण्याचा आवाज जो येत होता तो तुमच्याच घरातून का? हो, माझी मुलगी गाते. बरी या चहा पाण्याला. हो ये. आता काय भेट होतच राहील. येऊ मी? हो ना. चला येते. मीनाक्षीबाई, ऐकायला काहीतरी वेगळंच वाटतं नाही? संजयराव, सावरा स्वतःला. असं रडू नका. गेलेली व्यक्ती आता परत नाही येणार. असं रडून तुम्ही स्वतःलाच त्रास करून घेताय. काशी, नाही आई, मी राजला विसरण्याचा प्रयत्न करेन. काशी, जोपर्यंत तुझ्या डोळ्यासमोर हा नील आहे ना, तोपर्यंत तू राजला नाही विसरू शकणार.